हॅलो गाईज, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आर एस लाईफस्टाईलच्या एका न्यू ब्लॉगमध्ये. तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या बकऱ्यांचा गोट फॉर्म, म्हणजेच त्यांचा गोठा. आणि त्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी वाड्यात पण छोटंसं त्यांचं खाण्यासाठी बनवलेलं आहे, ते पण तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर आय होप की आजचा ब्लॉग तुम्ही नक्कीच एन्जॉय करतील. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगची. लेट्स ग्लो अँड लेट्स स्टार्ट द ब्लॉग. तर चला तुम्हाला सर्वात आधी दाखवते आमच्या बकऱ्यांचा गोट फॉर्म म्हणजेच गोठा. हे बघा, तर सकाळीच मम्मी जी आहे, आमची मम्मी जी आहे माझी, तर त्या सकाळीच झाडू वगैरे मारून घेतात आणि क्लीन करतात गोठ्याला पूर्ण. तर आता झाडू वगैरे मारून झालेला आहे. आणि तुम्ही विचार करत असतील की हे काय आहे, तर हे काय असते, ते एक दगड टाईप असतो. तर त्यांना ते असं चाटलं ना बकऱ्यांनी का त्यांना तहान लागते, म्हणून ते गरमीत असं लावतात, त्यांना तहान लागायला आणि भरपूर पाणी प्यायला, म्हणून ते असं लावलेलं आहे. बघा, एक इथे पण असतं, पण अजून लावलेलं नाही आहे, तार लावून ठेवलेलं आहे. तर हा आहे एकदम मोठावाला गोठा जो आहे, तो हा मोठा पार्ट आहे. हा बघा, हा एकदम मोठा आहे, तर जास्त असतात बकऱ्या. आणि त्यानंतर जे दुसरा पार्ट आहे तो इकडे आहे. हे का असे म्हणजे हा एक पार्ट आहे, हा एक पार्ट आहे, आणि हा एक, आणि हे बकऱ्या छोट्या पिल्लांचा. तर असे करून 4 पार्ट्स आहेत. हे बघा, पिल्लं इतकी आहेत. हे बघा, ह्यांच्यासाठी एक छोटंसं असं बनवून ठेवलेलं आहे. हा पण सकाळी क्लीन करतात मम्मी. हे बघा, हा त्यांचा छोटे पिल्लांचा आहे. हे बघा, क्यूट आहेत एकदम, छोटे छोटे. त्यांना असे बाहेर सोडायला पाहिजे, म्हणजे खेळण्यासाठी, पण ते माती वगैरे खातात, म्हणून त्यांना जास्त बाहेर सोडत नाही. पण ते थोडे मोठे झाले की त्यांना डायरेक्टली असे चारायला वगैरे ह्यांना पण स्टार्ट करतात, नेतात मग पप्पा. हे बघा, ह्यांच्यासाठी असं हे लावून ठेवलेलं आहे. आणि ह्यांचा इकडनं हा गेट आहे छोटंसं मध्ये आत जाण्याचा. तर चला तुम्हाला आता मी दाखवते त्या साईडचा जो पार्ट आहे गोठ्याचा तो. तर हे बघा, हा आहे एक पार्ट. इथे पण बकऱ्या अशा बांधतात. आणि हा म्हणजे असं गोठ्याचा जो आहे स्टोअर रूम सारखा आहे गोठ्याचं. हे बघा, ह्यात सर्व जे काही असते ते सामान गोठ्याचं जे ठेवतात. म्हणजे आता तर जे लेंड्या असतात बकऱ्यांच्या त्याच आम्ही गोणीमध्ये भरून ठेवतात, कारण की पावसाळ्यात वगैरे धूर वगैरे म्हणजे मच्छर वगैरेंसाठी धूर वगैरे करण्यासाठी काम येतो. कारण की पावसाळ्यात ज्या लेंड्या ज्या आहेत ना त्या एकदम म्हणजे भिजून जातात, म्हणून त्या आत्ताच गरमीमध्ये ते भरून ह्याच्यात ठेवतात स्टोअर करून. आणि म्हणजे पावसाळ्यात म्हणजे त्यांना धूर वगैरे करायला काम येतो, म्हणून ह्याच्यात सर्व ठेवतात. मग लाकडं वगैरे त्यांच्यासाठी ठेवतात. मग काही फळ्या वगैरे जे असतात गोठ्याच्या कामाच्या त्या इकडे पप्पा ठेवतात. इकडनं त्याचा स्टोर रूम आहे गोठ्याचा. आणि इकडनं एक पार्ट आहे, ह्याच्यात पण बकऱ्या असतात. हा बघा, मग असं बघितलं गेलं तर हा सर्वात मोठावाला पार्ट आहे. आणि त्यानंतर हा वाला आहे. हा बघा, इकडनं असा पार्ट आहे. हे बघा, अर्ध्या गोणी भरून ठेवलेल्या आहेत. म्हणजे अर्ध्या म्हणजे खूपच कमी आहेत ह्या. 4 किंवा 5 असतील. 4 आहेत ते, 5 आहेत 5. आणि हे बघा, टप वगैरे भरून ठेवलेले आहेत धूर करायला. तर अजून भरायचे आहेत गोणी. आणि त्यानंतर मग त्या स्टोअर करून ठेवतात, ते पावसाळ्यासाठी काम येतात म्हणून. तर चला आता आपण जाऊया त्यावाले पार्टमध्ये आणि तिकडनं तुम्हाला मी दाखवते. चला. आणि हे बघा, असे उतरण्यासाठी पण केलेलं आहे. म्हणजे असे फळी लावलेत उतरण्यासाठी, असे आरामात आपण उतरू शकतो, शिड्यांसारखेच असे. आणि इकडे धूर करतात रात्री, म्हणजे संध्याकाळी. तर जेव्हा पण हे धूर करतील ना, जेव्हा मी तुम्हाला दाखवेन कशा टाईपमध्ये. आणि हे बघा, ह्यांच्यासाठी धुरासाठी लेंड्या वगैरे भरून ठेवलेल्या आहेत तिकडे. तर संध्याकाळी जेव्हा धूर करतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. आणि हे बघा, ह्यांच्यासाठी बाहेरून हे दिसतं. तर हा बघा,
पार्ट आहे इकडनं. इथे पण बकऱ्या वगैरे बांधतात. बघा हा पण क्लीन केलेला आहे. रोज असे म्हणजे करतात क्लीन. बघा इकडनं किती मोठा वाटतो हा, म्हणजे मोठाच आहे खूपच. तर सर्वात जास्त जे बकऱ्या आहेत ना ते ह्यावाल्या पार्टमध्ये असतात आणि नंतर त्यामध्ये त्या साईडला पण असतात आणि ह्यात पण असतात, पण सर्वात जास्त ह्यावाल्या पार्टमध्ये असतात. तर आता तुम्हाला मी आमचा गोठा तर दाखवलेलाच आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते त्यांच्यासाठी जे खाण्यासाठी बनवलेलं आहे ते दाखवते. चला आता आपण तिकडे जाऊया. तर हे बघा बकऱ्यांसाठी असं ड्रम भरून ठेवतात पाणी पिण्यासाठी. मग ते इकडनं म्हणजे असे येतात आणि डायरेक्टली इकडे पाणी पितात आणि पाणी पिल्यानंतर डायरेक्टली ते गोठ्यात जातात. तर म्हणजे असं त्यांच्यासाठी पाणी वगैरे सर्व इकडे खालतीच आम्ही भरून ठेवतो. आणि गोठ्यात पण असे तर मम्मी बालड्या वगैरे ठेवतातच त्यांना पाणी प्यायला, कारण की गरमी आहे ना, तर त्यांना पण खूप अशी तहान लागते. आणि ते तुम्हाला मी दाखवलं दगड टाईप आहे ते पण ते चाटतातच, तर त्यांना अजून तहान लागते, म्हणून आम्ही गोठ्यात पण ठेवतो. पण इकडे पण आम्ही ठेवलेलंच आहे इकडे, म्हणजे त्यांना पाणी पिऊन जायला. आणि त्यानंतर हे बघा हा एक पार्ट आहे त्यांना खाण्यासाठी. तर मी तुम्हाला बोललीच होती की नाही बोलली वाटते तुम्हाला मी, पण ह्या बकऱ्या ज्या आहेत त्या आजारी आहेत. तर ह्यांना नाही पप्पा सोडत म्हणजे बाहेर चरण्यासाठी. तर हे मध्येच ह्यांना खाणं वगैरे ते आणलेलं आहे त्यांच्यासाठी. खाद्य जे आहे ते टाकतात पप्पा आणि मम्मी टाकून ठेवतात, मग ते तेच खातात. आणि जे दुसरे बकरे आहेत त्यांना पप्पा सोडतात चरण्यासाठी, पण ह्यांना नाही सोडत कारण की ह्यांना बरं नाही आहे म्हणून. हे बघा तर हे काही म्हणजे थोडे कमीच आहेत. 21 आहेत, 21 बकऱ्या आहेत ह्या ज्यांना बरं नाही आहे. तर ह्यांना इकडे बांधून ठेवलेलं आहे. हे बघा थांबा तुम्हाला मी मध्ये जाऊन दाखवते. हे बघा आणि इथे पण अशी त्यांना बालड्या वगैरे भरून ठेवतात पाणी पिण्यासाठी, कारण की ऊनच खूप आहे. तर हे पण पाणी वगैरे पिऊन म्हणजे त्यांच्यासाठी भरून ठेवतात. हे बघा हे बघा त्यांचं खाद्य जे आहे हे तुम्हाला दाखवते मी. हे बघा सर्व खाण्यात त्यांचे बिझी आहेत. हे बघा हा बघा गाईस वालाची जी सालं असतात त्याचं हे भरडासारखा असतो तो आहे, म्हणजे भुसा. हे बघा वालांची सालांचं आहे त्यांच्यासाठी. आणि इकडे थोडा गॅप ठेवला आहे कारण की त्यांना असं खाण्यासाठी. आणि इकडनं ते खातात. हे बघा अशा प्रकारे ते खातात. आणि जास्त मोठं नाही आहे, छोटंच म्हणजे आहे, नॉर्मल आहे. तर हे त्यांच्यासाठी असं बनवलं आहे खाण्यासाठी. तर इकडे आरामात जे खातात आणि इकडे त्यांना सावलीमध्ये बसण्यासाठी पण चांगलं आहे. आणि हे बघा आंबे पण लागलेले आहेत, थोडेफारच आहेत, जास्त नाही आहेत. हे बघा हे अर्धे बसले आहेत, अर्धे खायला लागले. आणि हे बघा पाणी प्यायला लागले ते. बघा बाकी त्यांच्यासाठी आहे सगळं बसण्यासाठी म्हणजे खाण्यासाठी. तर हा तुम्हाला मी इकडनं पण दाखवते. हे बघा तर आपण आता थोडीशी त्यांची व्हिडिओ काढूया, त्यांना खाऊन द्या, त्यांना आपण डिस्टर्ब नाही करूया, नाही तर ते आपल्याला बघून असे म्हणजे आपण असे व्हिडिओ वगैरे काढत असते का पळतात ते, म्हणून त्यांना खाऊन द्या तसेच. हे बघा
आणि चला आता तुम्हाला मी थोडा वेळ आमचा वाडा दाखवते थोडा. तर आपण आता इकडे थोड्या वेळ सावलीत उभे राहू, कारण की आता थोड्या वेळात बकऱ्या येतील. तर त्यांना डायरेक्टली अशी गोठ्यात पाठवायचे आहेत, कारण की इकडे ते येतात ना, तर वाड्यात वगैरे जातात आणि म्हणजे सर्व म्हणजे खायला ते वाड्यात वगैरे जातात, तर त्यांना वाड्यात शिरून द्यायचे नाही वेळ. म्हणून आता आपण आता इकडे उभे राहूया. तर थोड्या वेळात येतीलच ते बकऱ्या इकडनं. आणि इकडे ते जे आजारी आहेत तिकडे पण ते जातात. बकऱ्या आजारी आहेत त्यांना ठेवलेत तिकडे जातात. म्हणून इकडे आपण आता उभेच राहूया, त्यांना आत शिरून द्यायचं म्हणून. तर चला आता आपण थोडा वेळ वेट करूया बकऱ्यांचं. ते आले तुम्हाला मी दाखवते. हे बघा आल्या आता बकऱ्या. आणि आता हे बघा मी बोललेले तुम्हाला पाणी पितील असं इकडे. हे बघा आज शिरून नाही द्यायचं माहिती ना, म्हणून आपण आता इथे उभे. हे बघा हे बघा बघा आता अर्धे आत शिरलेले आहेत. तिकडनं पण शिरले आणि इकडनं पण मोठ्या ह्याच्यात. हे बघा तर आता सर्व बकऱ्यांना गोठ्यात बांधलेले आहेत. तर चला ते तुम्हाला मी दाखवते आणि कुठे कसे बांधले ते पण तुम्हाला दाखवते. तर चला हे बघा सर्वांना बांधले ह्याच्या आत तुम्हाला मी बोललेली. तर हे बघा हे बघा ह्याच्यात 5 बकऱ्या आहेत आणि ह्याच्यात खूप आहेत. थांबा आता पण गेट खोलूया, ह्याच्या आत जाऊया, गेट लॉक करूया परत. पण बंद नाही तर ते बाहेर जातील ना, म्हणून. तर आम्ही गेट आता बंद केलाय. हे बघा हे बघा सर्व बकऱ्या ज्या बसलेल्या आहेत, सर्व बांधून ठेवले. हे बघा ह्याच्यात पण म्हणजे थोडी मीडियम साईजचे पिल्लं आहेत, म्हणजे एकदम लहानपण नाही आणि एकदम मोठेपण आहे. तर असे आहेत हे पिल्लं. हे बघा सर्व असे बसलेत. आता ह्याच्यात कमी वाटत असतील कारण की अर्धे त्या ह्याच्यात आहेत का मी बोलली तुम्हाला आजारी आहेत तेच 21 आहेत आणि हे असे असतील नॉर्मल. तर म्हणून तुम्हाला अशी कमी वाटतात. इकडनं पण आहेत भरपूर आहे ते, पण त्यात आहेत अर्धे म्हणून म्हणजे असे पार्टमध्ये डिवाईड झालेत म्हणून तसे वाटतात तुम्हाला. आणि ह्या साईडला पण आहेत बघा, ह्याच्यात पण 5 आहेत, त्या साईडला पण 5 आहेत आणि ह्याच्यात मध्ये आहेत पिल्लं आहेत. हे इकडनं पिल्लं आणि इकडनं 5 आणि त्या साईडला पण 5 आहेत. हे बघा आणि अर्ध्यांना असे जागेवर बांधलेत, जे असे वाटतात का बांधले पाहिजे त्यांना, जसे अर्ध्या बकऱ्यांना मारतात वगैरे त्यांना असे साईडला बांधून ठेवलेत. हे बघा हे बघा ह्याला पण खोकला झालाय बघा, ते बघतो बघा. मग त्यांना असे औषध वगैरे द्यायला लागतं. हे बघा वाईटी हे बघा मी बोलली ना तुम्हाला की हे चाटतात मग त्यांना तहान लागते. हे बघा असे चाटतात मग त्यांना तहान लागते. हे बघा सर्व म्हणून ते इकडे असं बांधून ठेवलं आहे का त्यांना जेव्हा असं वाटेल ते चाटतात. आणि मग बघा पाण्याची बालडी फुल भरलेली होती ती त्यांनी अर्धी केली. बघा हे चाटून मग पाणी पितात ते. बघा इकडे एक बांधलं आहे,
मग इकडे नाही ते बांधलेलं नाही. हे एक इकडे बांधलेले, एक ही वाली पण बांधलेलीच आहे. हे बघा ही वाली बांधलेली आहे, एक ही वाली बांधलेली आहे. ह्या साईडला सर्व ओपन आहेत, ह्या साईडला कोणाला बांधलेलं नाही आहे. एक गेटच्याकडे आहे बांधलेली आहे. ही बघा एक ही वाली एक बांधलेली आहे आणि एक आय थिंक ती पण बांधलेलीच आहे. ही बघा ही वाली. हा मग तुम्हाला मी जवळून दाखवते. साईड 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 ही वाली बघा, ही वाली पण बांधलेलीच आहे. आणि एक त्या साईडला ही वाली बांधलेली आहे. हे पण बांधलेलं आहे बघा, ही वाली पण बांधलेली आहे. बघा ही बघा ही बांधलेली आहे. एक ही वाली पण बांधलेली आहे आणि एक ही बांधलेली आहे. हे बघा ह्या साईडला पण एक ही बांधलेली आहे, इकडनं ही बांधलेली आहे. मग एक ती वाली बांधलेली आहे आणि एक ही वाली बांधलेली आहे. हे बघा असे तिथे सर्वांना बांधलेले अशा प्रकारे. आणि सर्व असे आता त्या साईडला अर्धे ते दगडसारखं मी बोललेली ते चाटायला लागल्यानंतर ते बसले आहेत. त्यांचं काही ना काही चालूच असते नवीन. हे बघा आणि त्यांचं अजून खाण्याचं चालू आहे. त्या साईडला आहेत त्यांचं अजून खाण्याचं चालू आहे. ते बसतात, खातात आणि पाणी पितात. ह्यांना तसं नाही, एकदा चारून आणल्या हे पाणीच पितात आणि बसून राहतात. मग संध्याकाळी ह्यांना नाही सोडत, मग एकच टाईम चारतात पप्पा, मग त्यांना बांधून ठेवतात. मग आता तर उद्या पण त्यांना तसं सोडतील सकाळी. बघा आणि ह्यातले पण अर्धे त्या साईडला होते, म्हणजे जिकडे आजारी होते ह्यातले पण त्यांना थोडंसं म्हणजे बेटर झालेत ते, म्हणजे चांगलं वाटलं त्यांना, म्हणजे चांगले झालेत ते, म्हणून त्यातल्या ह्याच्यात टाकल्या. म्हणजे 32 होत्या त्या साईडला, पण मग पप्पा म्हणजे अर्धे चांगले झाल्या, तर म्हणजे 32 त्या साईडला होत्या. मग त्यांना जर बरं वाटलं, म्हणजे त्यांच्यात औषधं वगैरे त्यांना दिली, तर त्यांना आता म्हणजे चांगलं वाटलं तर त्यांना ह्या साईडला टाकल्या. आणि आता तिकडे 21 बाकी आहेत अजून, तर त्यांना पण आराम ठेवून होतील चांगल्या. मग त्यांना पण ह्या साईडला शिफ्ट करतील. हे बघा ह्यांचं हे चालू असते, कोणाला पण बघितले का आरडतात फक्त. त्यावेळेस त्यांना बसून द्या आणि आता आपण बाहेर जाऊया. नाहीतर आता आपण मध्ये आहेत म्हणून ते पण आता सर्व उठतील आणि आपल्या मागे फिरतील, त्यापेक्षा आपण बाहेर जाऊया, त्यांना आता रेस्ट करून देऊया. आणि जेव्हा पण मी तुम्हाला बोलली की इकडनं धूर करतात इथे असं, तर संध्याकाळी जेव्हा धूर करतील ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल धूर वगैरे करतील तर. चला आता गेट ओपन करूया आणि आता आपण बाहेर जाऊया आणि गेट बंद करून ठेवूया, नाही तर ह्यांना पळायला टाईम नाही लागेल. मग अशा ह्याच्यावरनं ते आरामात चढतात वगैरे, म्हणून ते असे बनवले. गेट लॉक करूया, बस बंद. आणि हे बघा हे पण इकडनं आरामात आहे. आता आपण इकडनं उतरूया, जाऊया त्या साईडला, तुम्हाला थोडंफार मी दाखवते. हे बघा 5 हे बघा. आणि हे बघा आता मी बोलले ना तुम्हाला उठतील आणि सर्वांची मागेच असतं ते असं. तर आता मी इकडनं आली तर ते अर्धे उठले आणि आले इकडनं ह्या साईडला मला बघायला. त्यांना असं वाटतं की बाहेर सोडेल, त्यांना सोडतात बाहेर कधी कधी, पण कधी कधी नाही सोडत, कारण की त्यांना बाहेर सोडले ना कशी अशी खालती खेळतात ते, पण माती वगैरे खातात. आणि इकडे ऊन पण खूप आहे, सकाळी सोडायला काय नाही पण ऊन खूप असतो आणि माती वगैरे लगेच खातात. त्यांच्यावर जास्त लक्ष ठेवायला लागते की माती वगैरे खाऊ नये, तर त्यांना लगेच औषध वगैरे द्यायला लागतात. त्यापेक्षा त्यांना मध्येच ठेवतात, थोडे मोठे झाले की त्यांना मग चालायला सोडतात. आणि हे बघा खूप ऊन आहे, म्हणजे बाहेर जास्त मी म्हणून राहत नाही, खूप ऊन आहे. बघा तुम्हाला एकदा मी तिकडनं ते बकऱ्या दाखवते, मी मला घाम बघू शकतो, खूप म्हणजे एवढं गरमी होते ना मला. हे बघा ह्यांचं अजून खाण्याचंच चालू आहे. आणि मी तुम्हाला सांगायला विसरली का हा जो शेड आहे ना तो कशाला टाकला आहे असं. तर हा एक छोटंसं असं पत्र्यांचं सारखं शेड बनवलं आहे पप्पांनी. सो हा आहे, इकडनं पप्पा बोलले की आपण कुक्कुट पालन म्हणजे कोंबड्यांचे पालन करूया असं, म्हणजे कोंबड्या वगैरे.
तर त्यासाठी हा बनवलेला आहे छोटंसं. पण अजून काम त्याचं झालेलं नाही आहे पूर्ण. जेव्हा हा पूर्ण म्हणजे काम ह्याचं चालू असेल किंवा काम झालं पूर्ण हा तेव्हा तुम्हाला मी दाखवेलच. आणि पूर्ण झाल्यावर तुम्हाला किंवा जे कामात प्रोसेसमध्ये असेल तेव्हा पण तुम्हाला दाखवेल. आणि तुम्ही विचार केला असेल की त्या साईडला ते कॅरेट वगैरे ठेवले आहेत, हे बघा हे कॅरेट वगैरे ठेवलेत. ते का ठेवलेत तर ते पण त्याच कामासाठी आहेत, म्हणजे कुक्कुट पाळण्यासाठी आणि त्यांना अंडी वगैरे ठेवायला त्यात कोंबड्या वगैरे ठेवायला ते आहेत. अजून तर बघा पूर्ण काम नाही झालेले, पत्रे वगैरे अजून तसेच आहेत, लाकडं वगैरे आहेत. म्हणून जेव्हा पूर्ण असं काम होईल किंवा प्रोसेसमध्ये असेल तर मी तुम्हाला ह्याचं नक्कीच दाखवेन. तर चला आता आपण थोड्या वेळाने जेवून घेऊया आणि त्यानंतर संध्याकाळची जी काही असेल तर तुम्हाला मी दाखवेल जेव्हा धूर वगैरे करतील तेव्हा. तर चला आधी आपण आता जेवून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी भेटते. हे बघा हे पण अर्ध केलेलंच आहे. तुम्हाला मी सकाळी जसं दाखवलेलं तर नॉर्मल होतं, आता हे अर्ध केलेलं आहे. तर चला आता आपण जेवून घेऊया. तर जसं की तुम्हाला मी सांगितलंच होतं की जेव्हा धूर करतील तेव्हा मी तुम्हाला ब्लॉग शूट करेन आणि तुम्हाला दाखवेल की धूर कसा केलेला आहे, कोणत्या सिस्टमॅटिकली म्हणजे कसं केलेलं आहे तर ते. तर आज धूर केलेलं आहे तर चला तुम्हाला मी दाखवते का कसं धूर केलेलं आहे आणि आम्ही कुठे करतो आणि म्हणजे त्यांना परफेक्ट असतो बा त्यांच्यासाठी, म्हणजे मच्छर वगैरे जे चावतात ते पळतात का म्हणून. तर चला तुम्हाला मी आता धूर दाखवून आणते. तर चला आपण आता गोठ्यात जाऊया. गोठ्यात म्हणजे बाहेरच, आणि मी तुम्हाला सांगितलेलं त्या एरियात करतात तर तिकडे तुम्हाला मी दाखवते. चला हे बघा पूर्ण अंधार आहे, लाईट्स आहेत पण एकदम असं अंधार वाटते. इकडनं पण बल्ब लावलेला आहे त्यांच्यासाठी. हे बघा अशा प्रकारे हा बघा असं मस्त खालून असं पिलांकडे पण जातो तो. हे बघा हे बघा पिल्लांमध्ये पण गेलेलं आहे, मध्ये पण आहे. आणि हे बघा ह्यांच्यासाठी पण इथे बल्ब लावलेला आहे, कारण की त्यांना हे नको म्हणजे जास्त अंधार नको किंवा ह्यांना पण मच्छर चावू नको म्हणून. पण ह्यांच्यासाठी इकडे पण धूर करतात. हे बघा इकडे तुम्हाला वाईट वाट दिसत असेल, इथे पण हे धूर केलेला होता काल इथे ह्या एरियामध्ये. अजून केलेला नाही आहे, नंतर करतील. हे बघा ह्यांना आता पाला टाकलेला खायला, तर चारा जो टाकलेला पाला तो तर आता खातीलच. हे बघा इथे बल्ब, हे बघा ह्यांना खायला काही भेटत नाही ना, कपडे पाहिजे कपडे. हे अजून खायला लागले चारा. आणि ह्यांच्यासाठी इथे मस्त असं बल्ब लावून ठेवलेलं आहे. हे बघा सर्व रेस्ट करायला लागलं. तर तुम्हाला मी दाखवलंच की धूर कसं केलेलं आहे. आणि तो बघा तुम्हाला इकडं अंधारामधून दिसत असेल, एकदम मध्ये जात आहे तो. आणि इकडे पण आहे गेलेला ऑलरेडी बघा. तर जसं की तुम्हाला मी सांगितलंच की धूर कसं करतात वगैरे, तुम्हाला व्हिडिओ म्हणजे दाखवायची होती मला की कसं करतात आमच्या इकडे धूर मच्छर वगैरे पळवायला आणि त्यांना पण आराम म्हणजे भेटतो बकऱ्यांना. तर त्यासाठी असं धूर करतात. आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करून टाकतात धूर. त्यांना तर म्हणजे मच्छर पण पळतात आणि त्यांना पण म्हणजे थोडं चांगलं वाटतं, कारण की आपल्याला पण खूप मच्छर चालत असतं कसं वाटते म्हणून. आणि आय होप की तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. आणि पार्ट 2 तुम्हाला पाहिजे असेल तर तो पण कमिंग सूनवर आहे. पार्ट 2 पण येणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सर्व काही जी जानकारी आहे बकऱ्यांची आमच्या ती दाखवणार आहे आणि त्याची औषधं वगैरे जे काही म्हणजे असं इम्पॉर्टन्स आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्कीच करा. तर चला असेच आपण भेटत राहूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय.